योजनेच्या लाभार्थी महिला ज्या शासन निर्णयाची वाट पाहत होत्या तो शासन निर्णय आज अखेरीस 18 नोव्हेंबर रोजी आलेला असून या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ देण्याचा अधिकृत शासन निर्णय अर्थातच जी-आर आज आलेला आहे आणि या जी-आरमुळेच अनेक लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये ई-केवायसी कशी करायची, नवीन अपडेट काय आहेत, माफ करा, सर्व माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर हे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा जी-आर जो आलेला आहे तो आज 18/11/2025 म्हणजेच की 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा जी-आर आलेला आहे। या जी-आरनुसार सुरुवातीला जी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती त्या मुदतीस वाढ करण्यात आलेली आहे, याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। आता यामध्ये बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया मुदतवाढ देण्याचे सरकारच्या विचारामध्ये होते आणि त्याबाबत सरकारकडून हा जी-आर आलेला असून या जी-आरमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अधिकृतपणे या शासन निर्णयाच्या माध्यमातून किंवा या जी-आरच्या माध्यमातून याबाबतची घोषणा देखील झालेली आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली नसेल तरी देखील तुम्हाला घाबरायचे कारण नाही आणि तुमची ई-केवायसी नसेल झाली तरी देखील तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे ही देखील एक आनंदाची बातमी असणार आहे। आता यामधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे की ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्या संदर्भातील या ठिकाणी बघा 2 मुद्दे आपल्याला यामध्ये दिलेले आहेत। यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत स्पष्टपणे सांगण्यात काय आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना पती अथवा वडील नाही आहेत त्यांनी ई-केवायसी करायची कशी, तर बघा, या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे किंवा लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी लाडक्या बहिणीने स्वतःचे ई-केवायसी करावे। जे मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, लाडकी बहीणच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। स्वतःचा आधार नंबर टाकून तुमच्या स्वतःच्या आधार नंबरवर OTP येईल, तो OTP येऊन तुम्ही तुमची ई-केवायसीची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची ई-केवायसी होते। त्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांचा ज्या ठिकाणी आधार नंबर मागितला आहे तिथे तुम्हाला काहीच टाकायचं नाही। तर यामध्ये अनेक महिलांनी कालच्या अपडेटनुसार नाराजी व्यक्त केली होती की आम्ही महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट कधी घेणार, कधी जाणार, त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्हाला अपडेट द्या। तर यामध्ये बघा अपडेट आलेली असून या अपडेटनुसार काय सांगितलंय, एकच मिनटं, तर या अपडेटनुसार बघा, आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी कुठे जायचं आहे, तर त्यांनी लांब कुठेही जायचं नाही, तर त्यांनी जायचं आहे आपल्या अंगणवाडी सेविकांकडे। कुठे जायचं आहे, अंगणवाडी सेविकांकडे। बघा, यामध्ये काय सांगितलंय की अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील किंवा ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्यास शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। म्हणजेच की तुम्हाला काय करायचे, तुमच्या जवळील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे आणि अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांना तुम्हाला जी अडचण येत आहे त्या अडचणीबद्दलची माहिती द्यायची आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे कधी जायचं आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःची ई-केवायसी त्या ठिकाणी आधी पूर्ण करून घ्यायची आहे। लक्षात घ्या कसं करायचंय, मी खाली तुम्हाला सांगतो व्यवस्थित पद्धतीने। तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःची ई-केवायसी जी असणार आहे ती ई-केवायसी आधी पूर्ण करून घ्यायची। काय करायचं, ई-केवायसी तुमचा आधार नंबर टाकायचा, OTP घेऊन तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची। आणि आता पती आणि वडील तुमच्याकडे नाही आहेत, मग तुम्हाला काय करायचं, तुम्हाला अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे। तुमच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडे जायचं आणि अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांना सांगायचं की बाबा माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीसाठी आता माझ्या पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, मग त्यांचा हा मृत्यूचा दाखला असणार आहे, तो दाखला अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जमा करायचा। मृत्यूचा दाखला असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र असेल, जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्यांच्याकडे झेरॉक्स दिली तरी चालणार आहे। आणि ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर अंगणवाडी सेविका ते डॉक्युमेंट पुढे पाठवतील आणि ते डॉक्युमेंटची पडताळणी होऊन तुमची ई-केवायसीची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली जाणार आहे। तुम्ही पात्र असल्यास तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण करून
तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ देखील झालेली आहे, त्याचा GR देखील आला असून लाडक्या बहिणींना दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पती वडील नसल्यास तुम्हाला आता महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्या ठिकाणी तुमची ई-केवायसीची प्रक्रिया डॉक्युमेंट त्यांच्याकडे देऊन पूर्ण करून घेऊ शकता। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू